सोलापूरमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची प्रणिती शिंदेंनी केली पाहणी। नुकसानीचे त्वरित पंचनामे करून मदत जाहीर करण्याची सरकारकडे मागणी। नागपूरच्या गंगापूर धरणात अवकाळी पावसामुळे पाणीपातळीत वाढ। पाणीपातळीत 5 दिवसात 2% वाढ। यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभाग अलर्ट मोडवर। शेतकऱ्यांची बियाणं, खतं आणि कीटकनाशक खरेदी करताना फसवणूक होऊ नये याकरता कृषी विभागाकडून भरारी पथकं स्थापित। वाशिम जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा पिकांना फटका। हवामानातील बदलामुळे वांग्याच्या पिकावर किडींचा प्रादुर्भाव। गडचिरोलीमध्ये पारंपरिक धान पिकासोबत शेतकऱ्यांचं मक्याच्या पिकाला प्राधान्य। कृषी विभागाकडून मका लागवडीला प्रोत्साहन देत शेतकऱ्यांना मार्गदर्शन। भारताच्या कोळसा आयातीत घट। गेल्या वर्षी कोळसा आयातीत 1.7% घट। 26,36,00,000 टन कोळशाची आयात। गडचिरोलीमध्ये अनेक नद्यांमधून अवैध वाळू उपसा सुरू। खनिकर्म विभागाकडून अद्याप कारवाई शून्य। चंद्रपूरमध्ये देशी कट्टा आणि 2 जिवंत कारतूस जप्त। पोलिसांकडून एका आरोपीला अटक। माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून केली आहे कारवाई। हिंगोलीच्या वसमत इथं लाच मागणाऱ्या वनपालावर वनविभागाची कारवाई। लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई न करण्याकरता 20,000 रुपयांची मागितली होती लाच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।